नमस्कार. माझं नाव आहे श्री प्रशांत वसंत मोगरे. मी या वाणगावामध्ये जवळजवळ 25 वर्षापासून मी इथे काम करत आहे आणि स्वतःची माझी फर्म आहे. आणि इथे लोकांना सल्ला देणं, शेतकऱ्यांना सल्ला देणं, त्यांच्याकडूनही शिकणं आणि आम्हीसुद्धा देणं, हे दोन्ही कामं आम्ही करत असतो. इथे हा मोस्टली क्षेत्र आहे हे मिरची पिकासाठी फार फेमस क्षेत्र आहे. इथे मिरची पिकावरती काम केलं जाते, तसं वेलवर्गीयासाठी सुद्धा काम केलं जाते. आणि दुसरं उत्पन्न म्हटलं तर आपल्याला काही जण ठराविक पद्धतीने शेती करतात. म्हणजे उदाहरणार्थ काही जर सुरण लागवड असेल, केळी लागवड असतील तर अशीसुद्धा इथे कामं केली जातात. तशीच बांबू शेतीसुद्धा इथे थोडीफार प्रमाणात केली जाते. शेतकरी आपल्याकडे व्हिजिट दिल्यानंतर प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे शेतकऱ्याचे वेगवेगळे असतात आणि क्षेत्रफळ किती आहे हे पहिल्यांदा विचारायला लागते. पहिल्यांदा शेतात गेल्यानंतर त्या जमिनीचं सामू किती आहे हे बघायला लागते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याचा pH आमच्या साईडला वाढतो, कारण समुद्रकिनारा जवळ असल्याकारणाने पाण्याचा pH वाढला जातो. तर पाण्याचा pH चेक करणं आणि जमिनीचा सामू बघणं हे फार गरजेचं असते. आणि त्यानंतर त्यांना आम्ही सल्ला देतो की किती एकर क्षेत्र आहे, किती एकर क्षेत्र ठरवल्यानंतरच आम्ही त्यांना पुढे गायडन्स करतो. त्यांच्या काही समस्या असतात, उदाहरणार्थ पिकांवरती येणारे रोग असतात, त्यांचे बुरशी असते, थ्रिप्स असतो, माइट्स असतो, या संदर्भातसुद्धा त्यांना सांगितलं जाते. विशेषतः इकडे उष्ण दमट हवामान जास्त वाढल्यानंतर साधारणतः एप्रिल महिना आणि ऑक्टोबरच्या हीटमध्ये हीट वाढल्यानंतर इथे थ्रिप्सचा अटॅक भयानक पद्धतीने होतो. आणि थ्रिप्स कंट्रोलिंग करणं हे चॅलेंजिंग आहे. एवढं सोपं दर त्यांची पिलावळ एवढी असते थ्रिप्सची की तो आटोक्यात येणं फार कठीण असतो. पूर्ण क्रॉप 8 दिवसामध्ये पूर्ण खलास होऊन जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे हे होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्या खतांच्या मात्रा किंवा आपण जे काही कीटकनाशक विकतो यांच्या मात्रा किंवा त्याच्यामध्ये काय मिक्स केलं पाहिजे तर ते जेणेकरून आपल्याला त्या कीटाचं नियंत्रण करता येईल या संदर्भात त्यांना मार्गदर्शन आपल्याला करावं लागते. आपण बहुतेक स्टँडर्ड कंपन्याचीच निवड करतो. आता उदाहरणार्थ आपण अनेक कंपन्या आहेत, जशी आमच्याकडे इथे पितांबरी कंपनी आहे, त्याचं आम्ही स्टॉकेज म्हणून आम्ही काम करतो. आम्हाला एखादे सांगितलं आम्हाला पितांबरीचं जे गोमय जे शेणखत आहे हे प्युअर देशी गाईंच्यापासून बनवलेलं असते. याच्यात ॲझोबॅक्टेरियन बॅक्टेरियामध्ये टाकलेले असतात. याला आर्द्रता लागते. याला आर्द्रतामुळे त्यांनी एकदम पूर्ण आर्द्रतामुळे ते चांगलं त्यांना रिझल्ट मिळत आहेत आपल्याला. आणि याचे जे उत्पादन आहे म्हणजे याच्यामुळे हे टाकल्यामुळे स्वतः शेतकरी मला सांगतो आहेत यांनी उत्पन्नात फरक पडतो. झाडांची ग्रोथ चांगली होते, झाडांचा जे बाज असतो तो चांगला वाढतो. हे आपल्याला गोमयमुळे चांगले फायदे होत आहेत. आणि गोमय हा एकरी जवळजवळ काही जण 10 बॅग टाकतात, काही जण 15 बॅग टाकतात. फक्त पिकालाच टाकत असं नाही, फळबागालासुद्धा हे चांगलं उपयोगी शेणखत पडते. आणि याच्याविषयी आणखीन जर दुसरं म्हणायचं झालं तर हे जे गोमय जे खत आहे याची पॅकिंग फार सुंदर आहे. याच्यामध्ये आणखी एक प्लॅस्टिकची बॅग असते याच्यामध्ये. म्हणजे भर जरी पावसात जरी हे आलं तर गाडी आली तरी पण हे कुठच्याही परिस्थितीमध्ये चिघळत नाही. मी सुरुवातीला फक्त मला एक 10 टन, मी पहिले 5 टनापासून सुरुवात केली. आज जवळजवळ आपण चांगल्या पद्धतीने आपण त्याचं खत आपण विकतो आहे. कारण दिवसेंदिवस याचं मार्केट चांगल्या पद्धतीने वाढते आहे. लोकांना का आवडते यामध्ये लोक काय करतात, शेण घेण्यापेक्षा हे नुसतं शेण नाही आहे, हे प्युअर गाईचं देशी गाईचं शेण आहे. नुसतं शेण नाही आहे, तर याच्यामध्ये सुडोमोनास, ॲझोबॅक्टेरियन, ट्रायकोडर्मा आणि ती आर्द्रता मेंटेन केलेली आहे. यामुळे त्याचा जे आपल्याला ओलावा पाहिजे असतो, सेंद्रिय जे खत पाहिजे असते प्युअर, हे मिळालं जाते. आणि लोकांना हे चांगलं आवडते. आणि आपल्याला दिसते की आपण हे टाकल्यानंतर ग्रोथ झाडांची होते आहे हे दिसण्यात येते आहे. विशेषतः पहिल्यांदा पीक लावल्यानंतर जे आपल्याला स्टार्टला ग्रोथ पाहिजे असते या सेंद्रिय गोमय खत आहे यामुळे ताबडतोब दिसून येते. हे पितांबरी कंपनीचं एक सर्वात चांगलं खत आहे असं मला वाटते. त्याच्यामध्ये सुबहार अमर्याद म्हणून एक खत आहे, 14-5-25 ते खत आहे. याच्यामध्ये यांनी काय होते, झाडांचा बाजसुद्धा वाढला जाईल आणि फळांची साईजसुद्धा यांनी वाढली जाईल. थोडा नायट्रोजनसुद्धा त्याच्यामध्ये आहे तर त्याची वाढसुद्धा होणार आहे. 5 प्रमाणात फॉस्फरस आहे आणि 25 प्रमाणामध्ये पोटॅश आहे. त्यामुळे फळ फुगण्यासाठी सुद्धा याचा वापर करता येईल. तसंच त्याचं 0-24-24 आहे ते सुद्धा सुंदर खत आहे. नत्रची मात्रा अजिबात दिली नाही, त्यामुळे पिकांची काही वाढ होणार नाही आहे. फक्त ब्रँचेस वाढण्यासाठी आणि फळ फुगण्यासाठी आणि फळधारणा होण्यासाठी याचा चांगला वापर होऊ शकतो. कॅल्शियम नायट्रेट आहे आणि झिंक आणि मॅग्नीज असं तिन्ही एकत्र त्यांनी एक फॉस्फेट ग्रुपमध्ये आणलेलं आहे. आणि ही तिन्ही जेव्हा एकत्र होतात त्या झाडांना सुंदर त्याचे रिझल्ट मिळत आहेत. त्याने पितांबरी कंपनीचे श्री प्रभू देसाई साहेब, आपले अरविंद सुळे साहेब, त्याच्यानंतर पुजारी साहेब आहेत. इथे इकडला स्थानिक आहे आपलं ऋग्वेद मोरे म्हणून आहेत. हे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. काही अडचणी असल्या
तर आमचे सॉल्व करत असतात. तसेच आमची त्यांच्या टीमवर्क पूर्ण टीमवरती आहे त्यांचं, हे पूर्णतः त्यांचं सहकार्य आम्हाला करत असतात. विशेषतः काय होते ते गाड्यांचे प्रॉब्लेम्स होतात, माल काही काहींचे अर्जंट ऑर्डरी असतात, तेव्हा ट्रान्सपोर्ट मिळणं फार कठीण असते. तरी पण ते फार कष्टाने इथे मला काही कोणीतरी फोन केला तर कसंही करून अरेंज करून ते मला गाडी इकडे पाठवत असतात आणि त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. पहिल्यांदा आम्ही इथे स्टार्ट केली ना तेव्हा गोमेची आम्हाला 1-1 किलोची सॅम्पल दिली गेली होती. आम्ही काय केलं, ती प्रोडक्ट दिल्यानंतर आम्ही इकडे काही जे आपले नेहमीचे शेतकरी आहेत किंवा आपले काही संबंधित शेतकरी आहेत त्यांना आम्ही दिलं होतं, घरच्यासाठी दिलं होतं. घरच्या कुंडीमध्ये तुम्ही वापरा, घरचे किचन गार्डन असतात त्यांना तुम्ही वापरा. तर यामुळे काय झालं, त्यांनीच आम्हाला येऊन सांगितलं की याचे मोगरे रिझल्ट फार सुंदर आहेत आणि हे आपल्या मिरची पिकासाठी चालेल का. मी मग लगेच सुरेश साहेबांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना मला सांगितलं हे किती एकरी डोस दिला पाहिजे आणि त्यांच्या टीमवरती पूर्ण याला मला सहकार्य केलं की मिरची पिकासाठी हे क्रॉप जे आहे ते एकदम क्लिअर, म्हणजे याचे प्रॉब्लेम येणारं क्रॉप आहे की याच्यात काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. ते एकरी मला बॅगेची मात्रा तुम्ही पटकन सांगा की मी जेवढी तेवढी खाली तेवढीच मात्रा ते सांगेन. आणि शेतकरी स्वतःही अनुभव घेतच असतात. मग त्यांनी मला मात्रा सांगली, एकरी साधारणतः 10 ते 15 बॅग एकरी टाकायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यानंतर त्याचे आम्ही टाकल्यानंतर आम्हाला त्याचे रिझल्ट फार सुंदर आले. विशेषतः स्टार्टला आपण दिल्यानंतर पिकांची वाढ एकदम जोमाने होताना दिसली. पिकं पूर्णतः हिरवीगार दिसते शेवटपर्यंत, हा एक त्याचा फायदा होतो आहे. आणि ते उत्पादनातसुद्धा त्याने फरक पडतो आहे आणि सुंदर हे पीक आहे. आणि याच्या खरोखर आम्ही या पितांबरी कंपनीचे तेवढे आभारी आहोत आम्ही. माझे किरण चुरी माझे मित्र आहेत, त्यांनी मला सुद्धा सांगितलेलं आहे की मोगरे याच्या विशेषतः ह्या नर्सरीसाठी हे फारच उपयोगी आहे. नर्सरी करण्यासाठी पहिल्यांदा रोपं तयार करायला लागतात. रोपं करण्यासाठी कोकोपीटमध्ये हे मिक्स केलं जाते. याच्या 10 एक अशी म्हणजे 10 घमेली जर कोकोपीट असेल ते 1 घमेली एक गोमे घेतलं जाते. आणि एक साथ जी वाढ पाहिजे असते रोपांची किंवा त्याची स्टेन, त्याचा जो मूळ किंवा खोड हे जे मजबूत पाहिजे असते, ह्या गोमेमुळे एकदम व्यवस्थित त्याची उगवणसुद्धा चांगली होते आणि खोडसुद्धा मजबूत होते. तुम्ही दिलेल्या मुलामध्ये आपल्या शुभेच्छा. आणि मी पितांबरी कंपनीचे फार धन्यवाद मानतो की त्यांनी वेळच्या वेळी आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत, वेळच्या वेळी काही त्यांनी मार्गदर्शन केले आहेत. आणि विशेषतः मी प्रभू देसाई साहेबांचे फार आभारी आहे की त्यांनी खरोखर हे चांगलं प्रोडक्ट मार्केटला आणलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद.